रामनवमी मिरवणुकीत डीजे लावल्याने मंडळ अध्यक्ष व डीजे मालकावर गुन्हे दाखल। सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून श्री रामनवमी मिरवणूक मोठ्या आवाजात डीजे सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 2 मंडळाच्या अध्यक्ष व डीजे मालकावर कोतवाली पोलिसांनी तर 2 मंडळाच्या अध्यक्ष व डीजे मालकावर तोफखाना पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत। श्री रामनवमी जयंती मंडळांनी डीजेचा आवाज मर्यादित ठेवावा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनाचे उल्लंघन करून ध्वनी प्रदूषण करू नये याबाबतच्या सूचना पोलिसांनी दिलेल्या असतानाही मिरवणुकीत दरम्यान हिंदू राष्ट्र सेना मंडळ व सकल हिंदू समाज मंडळाने पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करून मोठ्या आवाजात गाणी लावून आक्षेपार्ह घोषणाबाजी केली। तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे लावून ध्वनी प्रदूषण केले। त्यामुळे कोतवाली पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष शुभम मनोज कर्डिले व डीजे मालक महेश दत्तात्रय शिंदे, सकल हिंदू समाज मंडळाचे अध्यक्ष दिगंबर लक्ष्मण गेट्याल, डीजे मालक वैभव विठ्ठल बोरकर यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत। तसेच तोफखाना पोलिसांनी श्रीराम सेना बोल्लेगाव मंडळाचे अध्यक्ष प्रतीक कांबळे, डीजे मालक रितेश राजेश पाटील, वास्तव ग्रुप सावेडी मंडळाचे अध्यक्ष दीपक ज्ञानेश्वर नाटकर, डीजे मालक सूरज जयवंत घारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।